समाजाबरोबर कोणीच नाही, असा अजिबात त्याचा अर्थ काढू नका सरपंच. आहेत ना कित्येक लोकांवर आपल्या केसेस आहे, करतात ज्याच्या त्याच्या परीनं चालूच आहे. त्याच्यामुळं आपण पोरके नाहीत आणि पोसले तर अजिबात नाही. कोणी ना कोणी आपल्याबरोबर आहेत. आणि तेही नसेल तर मी एक सांगतो का संविधान हाच आपला एक बाप आहे, तर तो कोणालाही जुमानणार नाही. त्या पद्धतीनं आपण धीट मानेन त्या ठिकाणी राहायचं आहे. फक्त आपली काहीतरी जबाबदारी आहे, किंवा समोरच्याला वाटतं यांना काहीच गरज नाही, किंवा आता हे घाबरलेत किंवा काय, म्हणून हे रस्त्यावरचे प्रकार आपल्याला शांततेच्या मार्गाने त्या ठिकाणी करायचे आहेत. त्यांच्यासारखं पातळी सोडून आपल्याला जायचं नाही, कारण आपल्याला चिडायचंही काय काम नाही. तर का चिडायचं काम नाही, तर जे एक माझ्याजवळ परवा मी सरांनी ना मी एक काही नोटिंग केलं आहे. सगळेच राज्यातले पूर्ण म्हणजे दाभाडे सर असतील, सुपे सर असतील, किंवा हे विदर्भातली मंडळी असतील, एवढ्या सगळ्यांनी आत्राम साहेब असतील, वळवी साहेब असतील, ह्या सगळ्यांनी नोटिंग करून आणि काही मुद्दे काढलेत, अभ्यासून मुद्दे काढलेत. मी ते पाहिजे तर तुम्हाला सगळ्यांना देतो, का जेणेकरून आपल्याला काय काय आधार आहे का हे आपले नाहीत असं सांगायला. त्याचे जवळपास 5-7च मुद्दे आहेत, पण ते विश्लेषणानं फार चांगल्या पद्धतीचे मुद्दे आहेत. जसं हैदराबाद गॅजेट, तर गॅजेट नाही, गॅजेट नाही, गॅजेटियर्स. त्याच्यात थोडं विसंगती आहे, पण मग त्याचा आधार ते घेतात. तर तुम्ही गॅजेटचं नाही सांगत, आम्हाला गॅजेटियरचं सांगता, हे आपल्याला सांगावं लागणार आहे. मग त्याच्यात 1884 पासून 1909, 1921 यांचा वेगवेगळा उल्लेख त्याच्यात आहे. हे सगळं काही ठराविक मंडळी असेल त्यांना वाटल्यास आपण ते देऊ का बाबा तुम्ही याच्यावरचा अभ्यास करून, का जे निवेदन आम्ही परवा मुख्यमंत्र्यांना दिलंय, राज्यपालांना देण्याच्यासाठी सुद्धा तयार केलंय. पण योगायोगानं जर 2 दिवसातली वेळ मिळाली तर तुमच्या लेटर हेडवर तेच मुद्दे टाकून आपण संघटना विथ प्रतिनिधी असं करून त्या ठिकाणी आपण ते निवेदनही त्यांना त्या निमित्तानं देऊ. आहेत भरपूरसे मुद्दे आहेत. मग प्रलंबित मागण्या तसा माझ्याकडं बऱ्यापैकी आहेत, त्याच्यावर सगळ्यांवर बोलणं का छोटा बिंदू, छोटा संवर्ग, त्याचा परवा GR झालाय. GR काढला समजुतीसाठी का काय, तो वाचायला दिला मला वाटते मी 2-4 लोकांना. तो अजून तुम्हाला देतो, तो वाचा. का SC आणि ST असा क्रम आहे. पण आता काय केलंय सध्या, SC आणि मग 8 नंबरला ST. म्हणजे जर 7 मुलं भरली, 8 भरली तर तुमचा नंबर लागेल, नसेल तर 7च भरली तर नाही. दुसऱ्या राऊंडला 5 भरली, 8वा नंबर नाही. अशा काही खूप बारकाईच्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळं निवड भरती तर आहेच आहे, पण त्याच्याबरोबर ह्या लॉंग लाईफ दूरदृष्टीच्या सुद्धा काही अडचणी ज्या आहेत त्या ठिकाणी त्या सोडवण्याच्यासाठी सुद्धा आपल्याला सगळ्यांना जागृतपणे त्या ठिकाणी प्रयत्न करावा लागेल. प्रश्न येतोय तो आर्थिकच्या संदर्भात सुद्धा मागच्या वेळेला काहीतरी बजेट पिचड साहेबांच्या काळात बजेट केलं होतं, तेव्हा त्याचा उपयोग सुद्धा कोर्टात केला गेला आपल्या समाजाच्या हितासाठी. तर मध्यंतरी बजेट केलं म्हणजे निवड घोषणा झाली, बजेट नाही झालं तर ते सुद्धा आम्ही डिसेंबरला काहीही करून घेतो, का जेणेकरून सगळ्याच ठिकाणी आपल्याला पैशाशिवाय होत नाही हे खरं आहे. पण ते कुठंतरी शासनाचेच आपलेच आहेत ना, ते आपलेच पैसे त्या ठिकाणी तरतूद करण्याच्या संदर्भातली ती व्यवस्था त्या निमित्तानं केली जाईल अशी मी सगळ्या लोकप्रतिनिधींच्या वतीनं त्या ठिकाणी सांगतो. कारण ह्या गोष्टीला तसं आता थोडासा फरक पडला आहे का आता हे एकत्र होतात असं कानाकान सोडी त्यांना माहीत झालं आहे. म्हणून थोडासा ह्या प्रतिनिधींना सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही आपण विश्वासात घ्या, ज्या त्या परिसरातले त्यांना भेटा. जसं नितीन भाऊंच्या बाबतीत सांगितलं, नितीन भाऊंची ती क्लिप एवढी गाजून गेली का बस. आता आजच्या कार्यक्रमात सुद्धा मी विचारलं सरांना, काही न सर निरोप नसतील गेले, तर खरी आहे काही न निरोप गेलेले नाही. आपण उगीच त्यांच्यावर रोष व्यक्त करणं किंवा चुकीच्या पद्धतीनं सांगणं हे तेवढं तसं बरोबर नाही आहे. तुम्ही ज्या वेळेला तुम्ही प्रमुख सांगाल त्यावेळेला तिथं सगळ्यांना उपस्थित करण्याची जबाबदारी पाहिजे ते मी घेतो. कमी पडतील तिथं ती
सजा किंवा त्याचं उत्तर द्यायला मी त्या ठिकाणी तुम्हाला निश्चित कमीपणा होऊ देणार नाही अशाही पद्धतीची मी खात्री देतो। ज्या ज्या पद्धतीचे तुम्ही सामाजिक निर्णयासाठी आमच्यावर ज्या जबाबदाऱ्या द्याल त्या ठिकाणी, कारण खरं आहे ते आता खूप जागं राहून सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे। आधी संख्या आपण 12,000 12,500 म्हणत होतो, आता 6,680च राहिल्यात, बाकीच्या गेल्या कुठं त्याचाही तपास करतोय आम्ही। तर त्याचा काही ठिकाणी खुलासा केला गेला का भरत्या झाल्या त्याच्यातून मायनस झाल्या, 1300 काहीतरी संख्या आहे ती, पण ती तशी नाही आहे। ती जनरल भरतीतलं आपलं विशेष रिझर्वेशन जे 7% आहे त्याच्यात काय जागा आहेत याचा अर्थ त्या आधी संख्येतल्या नाही, म्हणजे आमची संख्या कमी कशी होते। 55,000ची जर इथवर येते, काहीतरी 55,000 कुठं होत्या ना सुप्रीम कोर्टानं जे डिसिजन दिलं होतं ते, त्याच्यानं निश्चित तुमच्या मार्गदर्शनानेच आम्ही करतो। आम्ही काही कुठून वेगळं आणतो असं नाही ना, आम्ही तर अजिबात अभ्यास करत नाही। मी तरी सांगतो हे तुम्ही जेव्हा सांगता तेव्हाच आम्ही त्याचा पाठपुरावा करतो, त्या दृष्टीने भविष्यात देखील पाठपुरावा करत राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो। आणि गुन्ह्यांच्या संदर्भात मला वाटतं त्या दिवशी ती चर्चा होती, पण तिला फार रेस झालं नाही, कारण ती तुम्ही सांगता ते बरोबर आहे त्या पद्धतीनं कदाचित आहे माझं मत आहे बरं का। जी 8 तारखेला मीटिंग झाली होती त्याच्यात काहीतरी तो विषय आला होता असं मला वाटतं, नसेल तर आदिवासी संशोधन विभागाचा प्रश्न आला आहे, अनुसूचित जातीचा वैधता प्रमाणपत्र, पुनर्विलोकन समिती, ऑर्डिनन्स काढण्यासाठीचं जे पुन्हा लॉ ज्युडिशियलचं ओपिनियन मागितलं आहे ते करतो। त्याच्या संदर्भातली परवाच मी जे दोन्ही सेक्रेटरी एकत्र करून बसवले होते त्याचाही प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लागतोय आणि त्याची दुरुस्ती त्या ठिकाणी करून आणि त्या अधिकार आपण त्या समितीला जे कॅबिनेट मान्यता झाली होती, मान्य झालं होतं, पण त्याला पुनर्विलोकनासाठी पुन्हा कोर्टानं पाठवलं आहे, तर त्या पद्धतीनं आपण तेही करतोय। अशा बारीक सारीक गोष्टींवर निश्चित त्या ठिकाणी आपण सगळेजण लक्ष ठेवून आहात, त्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो। खूप उशीर झाला आहे, खूप बोलण्यासारखं आहे, आता एवढ्या दिवसानंतरचं आता हे वर्ग 3-4 हे आहेत ना, पार मला यवतमाळ असेल पार विदर्भातून सगळ्या ठिकाणून एक पोराचा नंबर पाठ होऊन गेला आहे, माझा नंबर पाठ झाला आहे, त्याला मी काकुळतीला येऊन कधी कधी सांगत असतो, हे भाऊ नको रा आता असं नको करू, 149 तुझा शेवटचा पाहिल्यावर मला काटा येतो उचलायचा कसा, कारण बऱ्याच वेळा मी गर्दीत असतो त्या बिचाराचा भावनिक होऊन साहेब विशेष पद भरती कधी होईल एवढंच विचार, म्हणजे आहे ना ती तळमळ सगळ्यांनाच आहे, त्या पद्धतीनं ते आपण पूर्णत्वाला नेऊ अशा पद्धतीची राजकीय आश्वासन नाही मी सांगत, सामाजिक आश्वासन देतो। राजकीय आश्वासनांची आम्हाला सवय आहे, त्याच्यात कशी आम्ही ठोकतो, पुढच्या वेळेस तुम्हाला गुलवतो। आता गुलवण्याचे दिवस नाही, आता भुलवण्याचे दिवस नाही, हे समाज जगवण्याचे किंवा जागवण्याचे दिवस आहेत, याची जाणीव आम्हा सगळ्यांना आहे। त्या पद्धतीनं आम्ही सगळेजण एकत्र राहून त्या ठिकाणी आपल्या समाजाचे रक्षण करण्याची जबाबदारी आमच्या खांद्यावर आहे, याची जाणीव ठेवून त्या ठिकाणी काम करू अशी मी खात्री देतो। आपण मला समजून घेतलं, कारण मी उशीर झाला, मला वाटलं होतं मी सकाळपासून गेलो पाहिजे। आता खोसकर साहेब त्यांची मी वकिली नाही करत, कलेक्टर ऑफिसला काहीतरी ते गोरक्षकांचं काहीतरी एक 50-60 लोक आहेत जे गायींचं कत्तल वगैरे होतं, म्हणून त्यांनी वेळ मागितला असेल कलेक्टर साहेबांचा, तिथं काही विषय होत्या, यांना वेट करावं लागला। आता त्या SP ऑफिसला, कारण दोन्ही ठिकाणी त्यांना तो एक चांगलाच मुद्दा आहे, म्हणून काही वेळा काही नजर चुकीनं किंवा बुद्धिपुरस्कार कोणी टाळता असं तरी होत नाही, म्हणून साठी आम्हाला सगळ्यांना समजून घ्याल। निश्चित आम्ही तुमच्या पुढं 2 पावलं राहण्याचा प्रयत्न निश्चित आजपर्यंत करत आलोय, भविष्यातही करत राहू अशी खात्री देतो आणि थांबतो। धन्यवाद। जय आदिवासी। खालून एक सूचना आलेली आहे, 3 ऑक्टोबरला ग्रामसभा होणार आहेत, आता बरोबर आहे सगळ्यांच्या, ग्रामपंचायतीचे ठराव बाकी असतील त्यांनी ठराव करून द्यावेत, आणि एक करा ना तुमचं, मी पाहिले तुमचं काही ग्रुप वाचलेत मी, त्याच्यावरचं वाचत असतो मी बऱ्याच वेळा वेळ मिळाला तर, असे काही जिल्हा वाईज तालुका वाईज काही असे ग्रुप करता येतील, जरा बघितलं पाहिजे। जसं त्या दिवशी आपलं काय ठरलंय का आता ह्या गोष्टीसाठी आपण राज्य स्तरावर एक कमिटी करतोय
आणि जिल्हा स्तरावर एक एक कमिटी म्हणजे समिती करतोय. मग त्याच्यात रिटायर्ड लोक असतील,